येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या 28व्या शाखेचे उद्घाटन शनिवारी 20 जुलै रोजी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होणार आहे। गिरणारे येथील या शाखेचे हे उद्घाटन संपन्न होईल। यावेळी जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार योगेश घोलप, विविध मान्यवरांची उपस्थिती असणार अशी माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिली। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या 28व्या शाखेचे उद्घाटन गिरणारा येथे होत आहे। गिरणारा शाखेचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होणार आहे। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनिबंधक फैयाज मुलानी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर, इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे। खरं तर बँकेवर प्रेम करणारे आपण सर्वजण, बँकेचे हितचिंतक, बँकेचे ग्राहक, बँकेच्या सभासदांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण बँकेवर विश्वास टाकल्यामुळे बँकेने आज 1000 कोटी रुपयाचा पल्ला पार केलेला आहे व्यवसायाचा। आणि म्हणून खास करून गिरणारे येथे या शाखेचं उद्घाटन आपण करत आहोत। ते करण्यामागचा हेतू एवढाच आहे की गिरणारा परिसर हा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हातभार लागावा या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 20 तारखेला 20 जुलै रोजी बँकेचं गिरणारे शाखेचं उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनाला बँकेचे सर्व सभासद, बँकेचे हितचिंतक, बँकेवर प्रेम करणारे सर्व लोक आणि प्रामुख्याने गिरणारे भागातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण 20 तारखेला 4 वाजता त्या शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं, अशा प्रकारची विनंती मी बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांना करत आहे। गिरणारे शाखेच्या उद्घाटनास ग्राहक हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव, संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी केले। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।